नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच उत्पादन शुल्क भरती तसेच इतर जे काही परीक्षा आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, प्रश्न आहे बघा पहिला, राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिवस केव्हा साजरा केला जातो? 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 8 मार्च, 5 जून. उत्तरं कृपया कमेंट करून सांगायचे आहेत. तर मित्रांनो, राष्ट्रीय प्रदूषण निवारण दिवस हा 2 डिसेंबरला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक बी, 2 डिसेंबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणता मासा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? तर मंगूर, सुरमई, पापलेट, बांगडा यापैकी महाराष्ट्र शासनाने कोणता मासा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक सी, पापलेट किंवा सिल्वर पापलेट हा जो मासा आहे तो महाराष्ट्र शासनाने राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात असू द्या, सिल्वर पापलेट. त्यानंतरचा प्रश्न आहे, जांभूळ हे फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे? जांभूळ हे फळ कोणत्या रोगावर गुणकारी आहे? ऑप्शन आहेत मलेरिया, क्षयरोग, एड्स, मधुमेह. उत्तर जे आहे ते कमेंट करायचं आहे बघा. जांभूळ हे फळ मधुमेह, ऑप्शन क्रमांक डी, मधुमेह या रोगावर गुणकारी आहे. पुढील प्रश्न आहे, लाळ ग्रंथीला किती जोड्या असतात? ऑप्शन आहेत 1, 2, 3, 4. तर मित्रांनो, या ठिकाणी लाळ ग्रंथीला एकूण 3 जोड्या असतात. पर्याय क्रमांक सी, 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, चंद्रावर ज्या ठिकाणी चांद्रयान-3 उतरले त्या ठिकाणाचे नाव काय ठेवण्यात आले? तर ऑप्शन आहेत शिवशक्ती, वंदे भारत, आदिशक्ती आणि जय भारती. तर मित्रांनो, चंद्रावर ज्या ठिकाणी चांद्रयान-3 उतरवण्यात आले किंवा उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक ए, शिवशक्ती हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे? भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे? ऑप्शन आहेत विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि अमिताभ बच्चन. तर भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केलेली आहे. पर्याय क्रमांक बी, सचिन तेंडुलकर योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत ज्योतिबा फुले, गोपाळबाबा वलंगकर, लोकमान्य टिळक आणि भीमराव आंबेडकर. तर मित्रांनो, विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे लेखक पर्याय क्रमांक बी, गोपाळबाबा वलंगकर हे आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिले 3D पोस्ट ऑफिस कोठे सुरू झाले आहे? ऑप्शन आहेत कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू. तर भारतामधील पहिले 3D पोस्ट ऑफिस हे बंगळुरू या ठिकाणी सुरू झालेले आहे. कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी भारतातील पहिले 3D पोस्ट ऑफिस सुरू झालेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, माझे गाव माझे तीर्थ हे लेखन खालीलपैकी कोणाचे आहे? अण्णा हजारे, नितीन गडकरी, वासुदेव बळवंत फडके, स्वामी विवेकानंद यापैकी माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? पर्याय क्रमांक ए, अण्णा हजारे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 11 मे. या ठिकाणी मित्रांनो पर्याय चुकीचे आहेत. 11 मे, 11 जुलै. तर मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक सी, 11 जुलै या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन टाईप झालेले नाहीत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते मासिक आचार्य अत्रे यांनी सुरू केलेले नाही? ऑप्शन आहेत इलाका, न्यू इंडिया, मनोरमा आणि रत्नाकर. तर मित्रांनो, न्यू इंडिया हे जे मासिक आहे ते आचार्य अत्रे यांनी सुरू केलेले नाही. त्यानंतर प्रश्न आहे बघा,
शीख धर्माचे 10वे गुरु खालीलपैकी कोण होते? गुरु गोविंद सिंग, गुरु ऋषभदेव, गुरु अर्जुन देव आणि गुरु नानक. तर मित्रांनो, शीख धर्माचे 10वे गुरु हे गुरु गोविंद सिंग, पर्याय क्रमांक ए, गुरु गोविंद सिंग हे होते. त्यानंतर प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनविणारा खेळाडू कोण बनला आहे? ऑप्शन आहेत सचिन तेंडुलकर, बाबर आझम, विराट कोहली आणि रोहित शर्मा. तर मित्रांनो, या ठिकाणी विराट कोहली, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक बनवणारा विराट कोहली हा खेळाडू बनलेला आहे. सध्या त्याच्या नावावर 50 एक दिवसीय शतक आहेत. मित्रांनो, सचिनच्या नावावर किती आहेत? तर 49 एक दिवसीय शतक आहे, ज्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीने तोडलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताब बॅलोन डी ओर पुरस्कार 8व्यांदा कोणी जिंकलेला आहे? लिओनेल मेस्सी, नोवाक जोकोविच, कायलियन एम्बापे, क्रिस्टियानो रोनाल्डो. तर मित्रांनो, बॅलोन डी ओर हा जो पुरस्कार आहे तो लिओनेल मेस्सी याने सलग 8व्यांदा जिंकलेला आहे. लिओनेल मेस्सीने तो 8व्यांदा जिंकलेला आहे, जो जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताब आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? ऑप्शन आहेत बघा, माउंगी बाविंदी, एलिना रॉस, शेख हसीना आणि नर्गिस मोहम्मदी. तर मित्रांनो, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक डी, नर्गिस मोहम्मदी हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आणखी एक प्रश्न विचारला जातो, शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या शहरामध्ये प्रदान केला जातो? तर बघा, ओस्लो, ओस्लो, नॉर्वे देशामधील ओस्लो या शहरामध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? अजातशत्रू, बालकवी, माधवानुज आणि रानकवी. तर मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी, नवीन संसद भवन, त्याला सेंट्रल विस्टा असे म्हटले जाते, सेंट्रल विस्टाचे वास्तुविशारद कोण होते? ऑप्शन आहेत विमल पटेल, नितीन गडकरी, ललित मोदी आणि केतन गुजराती. तर या ठिकाणी बघा, नवीन संसद भवनाचे जे काही वास्तुविशारद आहेत ते विमल पटेल, पर्याय क्रमांक अ, विमल पटेल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत पालघर, सातारा, रत्नागिरी आणि सांगली. तर मित्रांनो, राज्यातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी, सातारा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महिला क्रिकेट अंधविश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? ऑप्शन आहेत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि भारत. तर मित्रांनो, महिला क्रिकेट अंधविश्वचषक हा भारताने जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक डी, भारत आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन आहेत 11 ऑगस्ट, 12 फेब्रुवारी, 15 जानेवारी आणि 3 मे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये क्रीडा दिन, राज्य क्रीडा दिन हा 15 जानेवारी खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणार आहे. 15 जानेवारी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न बघा, आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बहिणाबाई चौधरी, अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाची निवड झालेली आहे? सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अल्लू अर्जुन. तर मित्रांनो,
या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अल्लू अर्जुन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन या दक्षिण भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहेत? ऑप्शन आहेत साळूबाई तांबेकर, संत सोयराबाई, सावित्रीबाई फुले, अनुताई वाघ. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए साळूबाई तांबेकर या मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे 24. या ठिकाणी ब्रिक्स परिषद 2023 कोणत्या देशामध्ये पार पडली आहे? ब्रिक्सची जी परिषद आहे 2023ची कोणत्या देशात पार पडली? ऑप्शन आहेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. तर मित्रांनो, ब्रिक्स परिषदेची 2023ची जी काही बैठक आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेली आहे. पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ब्रिक्स या संघटनेमध्ये सध्या सदस्य देशांची संख्या किती आहे? ब्रिक्स संघटनेत सदस्य देशांची संख्या किती आहे? कृपया कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.